दरम्यान आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी खरातवरती गुन्ह्याची नोंद झाली आहे। 4 वर्षापूर्वी भोंदू अशोक खरातवरती ही नोंद झाली होती। रामदास दिवटे नावाच्या तरुणानं आत्महत्या केली होती। मयत विकास दिवटे हा साई संस्थांमध्ये नोकरीला होता। दिवटेच्या सासरच्या मंडळींसह खरातवरती गुन्हा दाखल झाला होता। पत्नीसोबत सुरू असलेल्या घरगुती वादामध्ये सासरच्या मंडळींसह खरात भावाला मानसिक त्रास देत होता असं सुद्धा आता या फिर्यादीतून नमूद करण्यात आले। अशोक खरात यानं विकास याला साई संस्थानातील नोकरीवरून काढून टाकण्यासह जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि मानसिक त्रासाला सुद्धा कंटाळून विकास दिवटेनं अखेर गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, दिवटे आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा सखोल तपास होण्याची गरज आहे अशी मागणी केली जाते आणि याचं खरात कनेक्शन काय, नेमकं काय माहिती आहे? काही कारणास्तव किरण गोटूर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खरातवरती गुन्ह्याची नोंद झालेली आहे। 4 वर्षांपूर्वी भोंदू अशोक खरातवरती या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली होती। रामदास दिवटे नावाच्या तरुणानं ही आत्महत्या केली होती।